नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील महत्त्वाचे प्रकरण नंबर सेरीज म्हणजे श्रेणी अभ्यासणार आहोत. यामध्ये एकूण 10 टाईप्स आहेत. आपण त्या 10 टाईप्सनुसार घाळ संख्या शोधू शकतो. पहा, पहिल्या टाईपमध्ये काय दिलेलं आहे? 7, 11, 13, 17 डॅश डॅश 23. तर या ठिकाणी पहा, 7, 11, 13, 17 ह्या काय आहेत? तर या आहेत मूळ संख्या. त्यामुळे 7 नंतर 11, 11 नंतर 13, 13 नंतर 17, 17 नंतर 19 ही मूळ संख्या येते. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर राहील. पहा, इथं मूळ संख्यांचा क्रम दिलेला आहे. आता यावर तुम्हाला मी अभ्यासण्यासाठी एक काय दिलेला आहे? प्रश्न दिलेला आहे, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे. हे आहे याचं उदाहरण, याचं तुम्ही उत्तर कमेंट करा. ओके, नेक्स्ट टाईप पाहूया. आता पाहूयात आपण टाईप 2. तर टेटमध्ये पहा, 2017च्या व 2022-23च्या खूप सारे प्रश्न याच्यावर टॉपिकवर आले होते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा टाईप 2 मधला आहे. तर 2, 4, 6, 8 तुमच्या लक्षात आलं असेल की ही समसंख्यांची मालिका आहे. त्यामुळे 8 नंतर 10 उत्तर येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. तर पहा, समसंख्यांची मालिका आहे, इवन नंबर सेरीज. तर ह्याच्यावरचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे. पहा, ओके, नेक्स्ट टाईप पाहूया. 3, 7, 11, 15, 19 आणि डॅश डॅश. तर पहा, या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, 3, 7, 11, 15, 19. तर इथं काय आहे? या टाईप 3 मध्ये पहा, 3 अधिक 4 7 झाले, 7 अधिक 4 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 4 19, 19 अधिक 4 23. पर्याय क्रमांक 23 म्हणजे 4 4 मिळवत संख्येत म्हणजे मागील संख्येत 4 4 मिळवत पुढील संख्या आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. अशा प्रकारे समान फरक या संख्यांच्या मध्ये असू शकतो. हे आहे टाईप 3 श्रेणी. तर पहा, इथं मी तुमच्यासाठी आणखीन एक एक्झाम्पल्स इथं दिलेले आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे श्रेणी समजत आहे का हे मला कळेल. सेरीजचा चौथा टाईप आहे, 1 आड 1 मालिका असू शकते. तर पहा, इथं 10, 11, 13, 14, 16, 17 आणि प्रश्नचिन्ह. तर इथं 1 आड 1 मालिका आलेली आहे. ती कशी आता आपण पाहूया. तर मी इथं बघा सविस्तर सोडवलेलं आहे. पहा, इथं 1 आड 1 मालिका कशी आहे? 10 अधिक 3 13, 13 अधिक 3 16, 16 अधिक 3 19, 11 अधिक 3 14, 14 अधिक 3 17. आता 17 अधिक 3 किती ते आपण लिहायचं आहे. तर बघा, 17 अधिक 3 किती येतात? 20. पहा, जर ह्या 17च्या पुढची इथं संख्या विचारली असती तर 20 आली होती. आता आपल्याला विचारलेत कुठं? 17 नंतर इथं येणारी संख्या. तर पहा, अधिक 3 अधिक 3 अधिक 3 16 अधिक 3 19, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हेच योग्य उत्तर आहे. तर बघा, प्रश्न कसा होता? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता ह्याच्यावरचं एक एक्झाम्पल तुम्ही हे सोडवून पहा. आता टाईप 5 पाहू आपण. यामध्ये पहा की संख्यांना काय केलं असते की विशिष्ट नंबरने गुणून पुढची संख्या आलेली असते. आता इथं बघा, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64, 64 दुनी किती येणार? इथं 128. पर्याय क्रमांक 1. अशाच प्रकारचं एक गणित इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. ते पण तुम्ही सोडवून उत्तर कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला टाईप 5 समजला की नाही ते कळेल. आता आपण पाहूया टाईप 6. इथं पहा, 1, 4, 9, 16, 25, 36 आणि डॅश डॅश. तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथं क्रमवार वर्ग संख्या आलेल्या आहेत. म्हणजे 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग, म्हणजे क्रमवार संख्यांचे वर्ग इथं आलेले आहेत. तर आता इथं 6चा वर्ग 36 आहे. तर त्यानंतर 7चा वर्ग किती येणार? 49 येणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर बघा, याचा निकष काय लागतो की क्रमागत नैसर्गिक संख्यांचे वर्ग. क्रमागत नैसर्गिक संख्यांचे वर्ग हा टाईप 6 आहे श्रेणीचा. त्यानंतर तुम्ही हे काय करा, पुढचं एक्झाम्पल सरावासाठी घ्या आणि उत्तर कमेंट करा. तर पहा, टाईप 7, टाईप 8, टाईप 9 आणि
टाईप 10 हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी पुढचा पार्ट अपलोड केल्यानंतर तुम्हाला तो भेटेल. बेल आयकॉन बटन दाबून ऑलला दाबायला विसरू नका, जेणेकरून काय तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. पाहायचा निकष जमतो का याचे उत्तर कमेंट करा, नाहीतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं निकष सांगणारच आहे. ओके, थँक्यू.